नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. गेल्या मागील 4 व्हिडिओजमध्ये आपण वनरक्षक या पदासाठी पर्यावरण जो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे त्यावर काही महत्त्वाची प्रश्न बघितली होती. तर मी आपणास त्यावेळेस म्हटलो होतो की मी पुढील व्हिडिओजमध्ये आपल्यासाठी 11वी पर्यावरण व 12वी पर्यावरण जे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत त्यावर व्हिडिओ बनवेल. तर मी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपणास सांगू इच्छितो की वनरक्षक ही परीक्षा TCS घेत असल्यामुळे सर्व विद्यार्थी हे TCSच्या केवळ जुन्या प्रश्नपत्रिकांवरच भर देत आहेत. पण आपण प्रश्नपत्रिकांचे जर ॲनालिसिस केले असेल तर आपल्या लक्षात येईल की TCSने ज्याही विभागाची परीक्षा घेतलेली आहे त्या विभागातल्या प्रश्नांना जास्तीचं महत्त्व देण्यात आलेलं आहे. तर वनरक्षक या परीक्षेमध्ये देखील वन आणि पर्यावरणासंदर्भातल्या प्रश्नांना अत्यंत महत्त्व देण्यात येईल. तर त्यासाठीच त्या गोष्टी लक्षात घेऊन मी मागील प्रिव्हियस प्रश्न व 11वी व 12वी पाठ्यपुस्तक हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे आपल्यासाठी काही महत्त्वाची व्हिडिओज घेऊन आलो आहे आणि त्यामधून प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी आपणास सांगू इच्छितो की जर काही वेळा प्रश्नांमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये 1-2 चुका झाल्या असतील तर आपण त्याचा भाऊ न करता 2 दिवसानंतर पुन्हा व्हिडिओ एकदा बघून घ्यावा. म्हणजे त्यामध्ये काही चूक राहून गेली असल्यास ती डिस्क्रिप्शनमध्ये नमूद केली जाते. तर चला मित्रांनो, आज आपण आपल्या भाग 1ला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक आणि शेअर करा. स्टॉकहोम परिषद विषयी. मित्रांनो, एक स्टॉकहोम परिषद घेण्यात आली होती. तर त्या स्टॉकहोम परिषदचे ठिकाण होते स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे आणि त्या परिषदेचं आयोजन 5 जून ते 14 जून या दरम्यान 1972मध्ये करण्यात आलं होतं. या परिषदेमध्ये 114 राष्ट्रांचे प्रतिनिधी देखील हजर होते. या परिषदेला युनोची मानवी पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद असे म्हणतात आणि या परिषदेचं जे बोधवाक्य होतं ते म्हणजे अवधी पृथ्वी एक. आणि या परिषदेमध्येच 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून देखील घोषित करण्यात आला होता. मित्रांनो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा विचारलाही जाऊ शकतो. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून कोणत्या परिषदेमध्ये घोषित करण्यात आला होता? तर त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा, हा स्टॉकहोम ही जी परिषद झाली होती 1972ला, त्या परिषदेमध्ये 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता. पुढं पर्यावरणाला 4 विभाग आहेत. मित्रांनो, पर्यावरणाला 4 विभाग असतात. एक म्हणजे वातावरण, दुसरं जलावरण, तिसरं शिलावरण आणि चौथं आहे वातावरण. अगोदर आपण वातावरणाविषयी बघूया. पृथ्वीच्या संपूर्ण वातावरणातील वस्तुमानापैकी 99% वस्तुमान हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या पहिल्या 30 किलोमीटरच्या आत केंद्रित आहे. तसेच वातावरणाचे काही स्तरांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. ते म्हणजे तपांबर, दुसरं स्थितांबर, तिसरं दलांबर, दलांबरलाच आयनांबर देखील म्हटलं जातं आणि चौथं आहे बाह्यांबर, त्यालाच बहिर्मंडळ असं देखील म्हटलं जातं. तर पहिले अगोदर आपण तपांबरविषयी माहिती बघूया. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 12 किमी उंचीपर्यंत याचे डिस्टन्स असते. तर तपांबर हा जो असतो तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 12 किलोमीटरपर्यंत जी उंची असते त्या लेवलपर्यंत तपांबरचे ठिकाण असते. उंचीनुसार तापमान कमी होत जाते. तपांबरमध्ये उंचीनुसार तापमान कमी होते. दर 160 मीटर उंचीला 10 अंश सेल्सिअसने तापमान कमी होते. थरांमध्ये वारा, पाऊस, वादळ, विजा इत्यादी आढळतात. तपांबर हा जो काही स्तर आहे त्या स्तरामध्ये काय काय घडून येतं? वारा, पाऊस, वादळ आणि विजा इत्यादी घटना आढळून येतात. प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की अशा कोणत्या स्तरामध्ये वारा, पाऊस, वादळ, विजा इत्यादी घटना आढळून येतात? तर मित्रांनो, तपांबर या स्तरामध्ये त्या घटना आढळून येतात. या थरामध्ये वातावरणातील 80% हवा सामावलेली असते. पुढं तपस्तंभी. तपांबर व स्थितांबर. मित्रांनो, अगोदर आपण बघितलं आहे की पहिला स्तर असतो तपांबर आणि दुसरा स्तर असतो स्थितांबर. ते या 2 स्तरांच्या मध्ये जो असतो त्याला आपण म्हणतो तपस्तंभी. तपांबर व स्थितांबर या थरांना वेगळे करणाऱ्या थराला तपस्तंभी असे म्हटलं जातं. तपांबरच्या वर 2 ते 3 किलोमीटरवर हा असतो. पाऊस, वारा, वीज, ढग यामध्ये आढळत नाही.
या गोष्टी आढळतात तपांबरामध्ये. या तपस्तब्दीची रुंदी असते 1.5 किलोमीटरची. हवेचं तापमान असतं -560 अंश सेल्सिअसपर्यंत. शुष्क ओझोनचे प्रमाण या ठिकाणी जास्त असते. पुढचा स्तर स्थितांबर. तपस्तब्दी आणि स्थितस्तब्दी यामधील हा एक भाग असतो. तपांबराच्या विशिष्ट उंचीपर्यंत तापमान कायम स्थिर असते, परंतु 32 किमी उंची पलीकडे तापमान वाढ होत जाते. याला समोष्णतेचा पट्टा असं देखील म्हटलं जातं. पुढे ओझोनांबर. ओझोनांबर हा ज्याप्रमाणे तपांबर व स्थितांबर, तपांबर आणि स्थितांबर यांच्यामध्ये ज्याप्रमाणे तपस्तब्दी असतो, त्याचप्रमाणे स्थितांबर आणि दलांबर यांच्यामध्ये ओझोनांबर असतो. ओझोनांबर भूपृष्ठापासून सुमारे 20 ते 35 किमी उंचीवर ओझोन वायूंचे आवरण आहे. या आवरणालाच ओझोनांबर असे म्हणतात. ओझोन वायूच्या थराला पृथ्वीची संरक्षक छत्री असे म्हणतात. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, कोणत्या ओझोन वायूच्या थराला पृथ्वीची संरक्षण असे म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा. पुढं दलांबर. दलांबरलाच आयनांबर या नावाने ओळखलं जातं. स्थितांबरांच्या पलीकडे भूपृष्ठापासून सुमारे 360 ते 400 किमी अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या भागाला आयनांबर असं म्हटलं जातं. हा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 104 ते 112 किमीवर आहे आणि या थरामधूनच रेडिओ तरंग पृथ्वीकडे परावर्तित होतात. वातावरणातील एकूण हवेच्या केवळ 1% हवा या थरामध्ये असते. मध्यांबर. मध्यंबर हे स्थितांबरांपासून सुरू होऊन ते 85 किमी अंतरापर्यंत असतं. बाह्यांबर. भूपृष्ठापासून 500 ते 750 किमी उंचीच्या स्तराला बाह्यांबर असं म्हटलं जातं. या थरामध्ये 490 किमी उंचीवर 1700 अंश सेल्सिअस तापमान आढळून आलेलं आहे. पुढं दुसरं जलावरण. पृथ्वीच्या 71% जास्त भाग हा जलावरणाने व्यापलेला आहे. तिसरं शिलावरण. शिलावरणात जीवाश्म इंधन आणि खनिज आढळतात. 4 नंबर जीवावरण. सजीवांचे अस्तित्व असणारा पृथ्वीच्या भोवतालचा थर म्हणजे जीवावरण होय. पुढे पर्यावरणाचे रक्षण व नैसर्गिक स्रोतांची संवर्धन करण्यासाठी काही अनेक शासकीय व अशासकीय संस्था आहेत. त्या संदर्भात आपण खाली बघणार आहोत. तर त्यातली पहिली संस्था आहे भारतीय वनस्पती सर्वेक्षण, तिलाच BSI म्हणजेच बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या नावाने ओळखलं जातं. तर मित्रांनो, या संस्थेची स्थापना 1890मध्ये झाली होती आणि त्याचं मुख्यालय कोलकाता येथे आहे. दुसरी संस्था आहे वन अनुसंधान संस्था FRI, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. त्याची स्थापना झाली होती 1906. ठिकाण आहे देहरादून. या संस्थेमध्ये देशातील वन अधिकारी व वनरक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, वनरक्षकांना आणि वनाचे जे अधिकारी असतात त्यांना प्रशिक्षण हे देहरादून या ठिकाणी या संस्थेमध्ये दिले जाते. पुढची संस्था आहे संस्था क्रमांक 3, भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण ZSI म्हणजेच झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. या संघटनेची स्थापना झाली होती 1 जुलै 1916 रोजी. त्याचं मुख्यालय आहे कोलकाता. पुढची संघटना आहे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना IUCN. या संघटनेची स्थापना 5 ऑक्टोबर 1948 रोजी झाली होती आणि त्याचं मुख्यालय स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. पुढं तसेच या संघटनेला पहिली जागतिक पर्यावरण संघटना म्हणून देखील ओळखलं जातं. तसेच काही महत्त्वाचे करार देखील झालेले आहेत. त्यातला पहिला करार आहे पाणथळ जमिनीसाठी रामसर करार, हा 1971ला झाला आहे. जागतिक वारसा करार 1972चा. धोक्यातील प्रजातींचा आंतरराष्ट्रीय करार CITI म्हणजे सिटी 1974. जैवविविधता करार CBD 1992. पुढं 1980मध्ये IUCN आणि युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्रॅम UNEP आणि WWF यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक संवर्धन धोरण जाहीर करण्यात झाले होते. पुढची संघटना आहे 5वी, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था म्हणजेच NEERI. या संघटनेची स्थापना 1958मध्ये झाली होती
त्याचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. ही संस्था वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद CSIR नवी दिल्ली यांचीच एक घटक संस्था आहे. यांच्या चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता व मुंबई येथे 5 विभागीय प्रयोगशाळा देखील आहेत. पुढची संघटना आहेत जागतिक नैसर्गिक वन्यजीव निधी म्हणजेच WWF. या संघटनेची स्थापना एप्रिल 1961 मध्ये झाली होती. त्याचं मुख्यालय स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि या संघटनेचं बोधचिन्ह पांडा आहे. या संघटनेचं उद्दिष्ट म्हणजेच नैसर्गिक उपभोगांमध्ये घट आणणे, त्यासाठी प्रोत्साहन देणे हे आहे. पुढची संघटना संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणजेच UNEP. तिची स्थापना झाली होती 1972ला. ठिकाण आहे नैरोबी, केनियामध्ये आहे. त्याचं ब्रीदवाक्य आहे भविष्यातील पिढ्यांच्या जीवनांच्या गुणवत्तेशी तडजोड न करता पर्यावरणाचं संवर्धन करत स्वतःच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास लोक व राष्ट्रांना प्रेरणा देण्यासाठी तसेच त्याबाबत माहिती देण्यासाठी नेतृत्व पुरवणे व भागीदारीला प्रोत्साहन देणं. पुढची संघटना आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB. या संघटनेची स्थापना 1974 मध्ये झाली होती. नंतर या मंडळाकडे हवा अधिनियम 1980 यांचे अधिकार व कार्य देखील सोपवण्यात आले होते. पुढची संघटना आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच MPCB. त्याची स्थापना झाली होती 1970ला. ती काय कार्य करते? प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी माहिती गोळा करणं व त्यांचा आराखडा तयार करण्याचं काम करते. पुढची संघटना आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS. या संघटनेची सुरुवात 1883 मध्ये झाली होती. ही संघटना बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी शोधपत्रिका हे नियतकालिक देखील प्रकाशित करते. पुढची संघटना आहे भारतीय वन्यजीव संस्था WII. स्थापना या संघटनेची स्थापना 1982 मध्ये झाली होती. त्याचं मुख्यालय देहरादून या ठिकाणी आहे. ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त एक संस्था आहे. ही संस्था प्रशिक्षण, शैक्षणिक अभ्यासक्रम, वन्यजीव संशोधन व व्यवस्थापनाबाबत सल्ला देण्याचं काम करते. पुढची संघटना आहे भारतीय पर्यावरण विषयक माहिती प्रणाली ENVIS. त्या संघटनेची स्थापना 1982 रोजी झाली होती आणि ही स्थापना भारत सरकारद्वारे करण्यात आलेली आहे. तसेच काही इतर महत्त्वाची माहिती. पर्यावरण संरक्षणामध्ये योगदान दिलेले काही महत्त्वाची व्यक्ती. त्यात सर्वात पहिले नाव येतं डॉक्टर सलीम अली यांचं. डॉक्टर सलीम अली यांना भारतातील पहिली व्यक्ती आहे ज्यांनी पक्षीशास्त्राची पद्धतशीरपणे मांडणी केली आहेत. त्यांना भारताचे पक्षीप्रेमी म्हणून देखील ओळखलं जातं. ब्रिटिश अँथॉलॉजी युनियनने 1967 साली सुवर्णपदक देऊन त्यांना सन्मानित केलेले ते पहिले भारतीय व्यक्ती देखील आहेत. आणि त्याच वर्षी म्हणजेच 1967लाच जे पॉल वन्यजीव संवर्धन पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. डॉक्टर सलीम अली यांनी विनकर नावाच्या पक्ष्यावर संशोधन केलेलं आहे. तसेच पुढचे महत्त्वाची व्यक्ती आहे MC मेहता. 1984 पासून पर्यावरणावर काम करणारे पर्यावरण ते तज्ज्ञ आहेत. त्यांनी पर्यावरणाविषयी सुप्रीम कोर्टामध्ये भरपूर लवाद जिंकलेले आहेत. त्यातला महत्त्वाचा आहे ताजमहलचे संरक्षण, गंगा नदीचे शुद्धीकरण, किनारी प्रदेशामध्ये कोळंबी मासेमारीवर बंदी आणणं, शालेय व महाविद्यालय स्तरावर पर्यावरण शिक्षणाची सक्ती करणं, अशा महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये लवाद जिंकलेले आहेत. एकट्याने 40पेक्षा जास्त लवादे प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध लढवलेली आहेत. पुढचा महत्त्वाचा व्यक्ती आहे सुंदरलाल बहुगुणा. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलनाशी संबंधित आहे आणि या चिपको आंदोलनाची सुरुवात एप्रिल 1973 मध्ये झाली होती आणि त्याचं ठिकाण होतं उत्तर प्रदेशमधील चमोली जिल्ह्यात अलकनंदा खोऱ्यातील मंडळ गावामध्ये. सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन 21 मे 2021 मध्ये कोरोनाने झालेले आहेत. तसंच चिपको वुमन म्हणून गौरा देवी यांना ओळखलं जातं. चिपको आंदोलनाच्या 45व्या स्मृती निमित्त गुगलने सुद्धा त्याचे डूडल ठेवलं होतं. 1983 साली कर्नाटक राज्यात विंध्य पर्वतातील जंगलतोड रोखण्यासाठी अप्पिको आंदोलन देखील झाले होतं. पुढं महत्त्वाची व्यक्ती आहेत डॉक्टर MS स्वामीनाथन. डॉक्टर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत. यांनी
चेन्नई येथे डॉक्टर एम एस स्वामीनाथन संशोधन केंद्राची स्थापना देखील केलेली आहे. पुढं, वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी धैर्य व शौर्य दाखवणाऱ्या गाव समूहांना भारत सरकारतर्फे अमृता देवी वन्यजीवन संरक्षण पुरस्कार बहाल करण्यात येतो. भारताने स्टॉकहोम येथे 1972 झालेल्या परिषदेमध्ये शाश्वत विकास ही संकल्पना स्वीकारली होती. पुढचा प्रश्न, 1992 साली झालेल्या युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट म्हणजे UNCED भारताने 187 देशांसोबत शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी रिओ करार केलेला आहे. रिओ करार हा 1992ला झालेला आहे. पुढं, 1992 साली UNCED वसुंधरा शिखर परिषदेत शाश्वत विकासांमध्ये शिक्षणाची असलेली भूमिका हा देखील महत्त्वाचा ठराव होता. पुढचं, युनेस्कोचे डिसेंबर 2002 झालेल्या 57व्या सभेनुसार संयुक्त राष्ट्राने शाश्वत विकासांच्या शिक्षणासाठी दशक 2005 ते 2015 म्हणून घोषित केलेले आहे. पुढचा प्रश्न, शाश्वत विकास म्हणजेच चिरंतर अथवा चिरकाळ टिकणारा विकास होय, असं ब्रुंटलँड रिपोर्ट 1987 म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न, निसर्गामध्ये मानवाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी साधनसंपत्ती आहे, परंतु हाव भागवण्यासाठी नाही, असं मत महात्मा गांधी यांनी मांडलेलं आहे. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, पर्यावरणशास्त्र हे आंतरविद्याशाखीय शास्त्र आहे. पुढचा प्रश्न, वन अनुसंधान संस्थेची स्थापना सन 1906 देहरादून येथे करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, 1982 साली भारत सरकारने पर्यावरण माहिती प्रणाली स्थापन केली होती. पुढचा प्रश्न, भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. 1983 साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण व विकास आयोगाची स्थापना केली आहे. पुढं, इकॉलॉजी म्हणजेच परिस्थितिकी शास्त्र हा 2 ग्रीक शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. परिस्थितिकी शास्त्र म्हणजेच जीवांचा त्यांच्या नैसर्गिक अधिवासांमध्ये करावयाचा अभ्यास, वनस्पती, प्राणी व त्यांच्या भोवतीच्या पर्यावरणाशी असलेल्या परस्पर संबंधांचाच अभ्यास होय. पुढे, परिसंस्थेच्या रचनेमध्ये 2 प्रकारचे घटक समाविष्ट आहेत. त्यातलं पहिला घटक आहे अजैविक आणि दुसरा घटक आहेत जैविक. अजैविक घटकांमध्ये भौतिक घटक, असेंद्रिय घटक आणि सेंद्रिय घटक येतात, तर जैविक घटकांमध्ये उत्पादक, भक्षक आणि विघटक येतात. भौतिक घटकांमध्ये तापमान, हवेतील आर्द्रता, प्रकाश, वातावरणीय दाब हे घटक आहेत, तर असेंद्रिय पदार्थांमध्ये जल, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, फॉस्फरस, गंधक, पाणी, माती, खडक इत्यादी घटक येतात. आणि सेंद्रिय पदार्थांमध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ येतात. तसंच जैविक घटकांमध्ये उत्पादक येतात. उत्पादक म्हणजेच हिरव्या वनस्पती. त्यानंतर भक्षक, भक्षक म्हणजे प्राणी आणि विघटक म्हणजे सूक्ष्मजीव जे जमिनीमध्ये विघटन पावतात. पुढं, शाकाहारी, शाकाहारींचा प्रथम भक्षक. वनस्पती खाऊन जे जगतात त्यांना शाकाहारी प्रथम भक्षक म्हणतात. उदाहरणार्थ गाय, हरिण, ससा इत्यादी. मांसाहारी भक्षक हे प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगतात. उदाहरणार्थ सिंह, कुत्रा, मांजर इत्यादी. सर्वभक्षी पक्षक, सर्वभक्षी सजीव वनस्पती आणि प्राणी या दोघांना खाऊन जगतात. उदाहरणार्थ माणूस, डुक्कर, कावळा इत्यादी. पुढं, नैसर्गिक परिसंस्था या पूर्णपणे सौर ऊर्जेवर अवलंबून असतात. पुढे, हिरवे व निळे शैवाल यांना फायटोप्लॅन्क्टन असं म्हटलं जातं. तरंगते सूक्ष्मजीव, स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, कॅलिडोफोरा, डायॲटम्स, वॉल्मॉक्स हे तरंगते सूक्ष्मजीव आहेत. पाण्यातून बाहेर येणाऱ्या वनस्पती, पानकणीस व सॅजिटारिया या पाण्यातून बाहेर येणाऱ्या वनस्पती आहे. तसेच तरंगत्या पानासह दृढमूल वनस्पती ही निम्फिया आहे. पाण्याच्या खालच्या वनस्पती, तळ्यातील हायड्रिला व व्हॅलिसनेरिया या पाण्याच्या खालील वनस्पती आहेत. प्राणीजन्य प्लवके हे तरंगणारे सूक्ष्म प्राणी असतात. उदाहरणार्थ सायक्लोप्स, सिप्रीस, डॅफ्निया इत्यादी. नेक्टोन, नेक्टोन म्हणजे पोहू व चलन करू शकणारे प्राणी. उदाहरणार्थ मासं.
मासे. निमस्तरीय म्हणजेच तळाशी वास्तव्य असणारे प्राणी, उदाहरणार्थ कीटक व काही कवचधारी प्राणी. अन्न साखळी अत्यंत महत्त्वाची. पहिला पोषण स्तर, पहिल्या पोषण स्तरामध्ये हरित वनस्पती असतात, त्यांनाच आपण उत्पादक म्हणतो. दुसऱ्या पोषण स्तरामध्ये वनस्पती खाणारे प्राणी येतात, त्यांनाच आपण प्राथमिक भक्षक म्हणतो. तिसऱ्या आणि चौथ्या स्तरामध्ये शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी येतात. पुढं जे सजीव सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने असेंद्रिय पदार्थांपासून त्यांच्या अन्नांची निर्मिती करतात म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात. पुढे उत्पादकांना शाकाहारी प्राणी खातात म्हणून त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. पुढं तुमच्यासाठी मी एक तक्ता दिलेला आहे, सौर ऊर्जा. आता बघा मित्रांनो, उत्पादकामध्ये गवत येतो, प्रथम भक्षकामध्ये नाकतोडा येतो, द्वितीय भक्षकामध्ये बेडूक येतो, साप येतो आणि तृतीय भक्षकमध्ये येतो आपला ससाना. यांचं तुम्हाला मी एक अन्न साखळी देण्यात आलेली आहे, ती आपण नीट व्हिडिओ पॉज करून किंवा हळुवारपणे घेऊन आपण ती बघू शकतात. त्यानंतर बघा खाली पुन्हा आज आपल्यासाठी मी एक तक्ता दिलेला आहे. गवत नाकतोडा खातो, नाकतोडा पाल खाते, पाल ससाना खातो, तसंच गवत ससा खातो, ससाला साप खातो, सापाला ससाना खातो. तसंच पुढे वनस्पती प्लवकांना प्राणीप्लवक खातात, प्राणीप्लवकांना मासे खातात, मासेंना खंड्या खातात. त्यानंतर हरित वनस्पतींना ठिपके असलेले हरिण खाते, हरणाला वाघ खातात, वाघाला मृत शरीरे खातात, मृत शरीरांचे विघटन होते आणि विघटन झालेले ते सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांमध्ये रूपांतर होते आणि तेच पुन्हा हरित वनस्पतींसाठी आपल्याला महत्त्व ठरते. पुढं सूर्य हा ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे. असेंद्रिय पदार्थांमधून सेंद्रिय रेणूमध्ये ऊर्जा खिळवून ठेवू शकणाऱ्या जीवांना स्वयंपोषी म्हणतात. सुमारे 23% सौर ऊर्जा ही वातावरणातील पाण्याचे बाष्प, धूळ, ओझोनद्वारे शोषली जाते. पुढं 48% वातावरणातून पृष्ठभागावर येऊन तिथे शोषली जाते. अशा पद्धतीने एकूण प्राप्त होणाऱ्या सौर ऊर्जेपैकी 71% ऊर्जा ही पृथ्वीवरील व्यवस्थेमध्ये शोषली जाते. हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. पुढे मी आपल्यासाठी एक तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये संख्यांचा सरळ मनोरा आणि संख्यांचा उलट मनोरा देण्यात आलेला आहे. काही वेळा आपल्याला चित्रांमध्ये, प्रश्नांमध्ये आपल्याला हा मनोरा दिला जाऊ शकतो व काही ना काही रिक्त जागा खाली ठेवलेली जाईल, तर त्यामुळे मनोरा हा निश्चित बघून त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यावा. पुढं वनपरिसंस्थेचे प्रत्यक्ष मूल्य. वनपरिसंस्थेच्या प्रत्यक्ष मूल्यांमध्ये लाकूड, फळं, कंदमुळं, औषधे, जडाऊ लाकूड इत्यादी गोष्टी येतात. तर वनपरिसंस्थेच्या अप्रत्यक्ष मूल्यांमध्ये पर्यावरणीय समतोलनाचे नियमन करणं, पाणी आणि मातीचे संवर्धन करणं, तापमान कायम ठेवणं, पर्जन्यमान वाढवणं, वन्य प्राण्यांसाठी अधिवास पुरवणं, निसर्गाचे सौंदर्यमूल्य वाढवणं या गोष्टी येतात. पुढे साहोपकारिता. बऱ्याच वेळा कन्सेप्ट म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. साहोपकारिता म्हणजे काय? तर मित्रांनो, दोन प्रजाती एकमेकांशी अशा पद्धतीने वर्तन करतात जेणेकरून त्या वर्तनामुळे दोन्ही प्रजातींचा लाभ होतो. अशा परस्पर संबंधाला सहोपकारिता म्हणतात. उदाहरणार्थ बुरशी आणि शेवाळ यांच्या एकत्र येण्यामुळे दगडफूल तयार होते. तसंच सहभोजिता याविषयी संकल्पना म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. दोन प्रजातींमधील अशा पद्धतींचा परस्पर संबंध आहे की ज्यात एका प्रजातीला लाभ होतो तर दुसऱ्या प्रजातीला नुकसान किंवा लाभ काहीच होत नाही, त्याला सहभोजिता म्हणतात. उदाहरणार्थ अमरवेल झाडावर आधारासाठी वाढतो, ते वृक्षापासून पोषण घेत नाही. तशीच एक वनस्पती बाणगुळ वनस्पती, ती व्हॅन्डा नावाची. पुढं सूर्यप्रकाश हा अजैविक प्रकारचा एक घटक आहे. मित्रांनो, मुंग्यांच्या प्रजाती 20,000 आहेत, भुंग्यांच्या प्रजाती 3 लाख आहेत, माशांच्या प्रजाती 28,000 आहेत, ऑर्किडच्या प्रजाती 20,000 आहेत. जैवविविधता ही सुमारे 3,000 दशलक्ष वर्षांच्या उत्क्रांतीचं एक फलित आहे. पुढं जैवविविधतेचे प्रामुख्याने 3 स्तर आहेत. एक म्हणजे जनुकीय जैवविविधता, त्यामध्ये तांदूळ व गव्हांच्या अनेक जाती येतात. प्रजातींमधील जैवविविधता, विशिष्ट प्रदेशातील प्रजाती येतात. तिसरं परिसंस्था जैवविविधता, जंगले, गवताळ प्रदेश, तळे, नदी इत्यादी. पुढं
महाराष्ट्रातल्या वारली आदिवासी समाज हा तांदळाच्या 15 जातींची लागवड करतो. पुढं जैवविविधतेची मूल्य 2 प्रकारची आहेत. ती म्हणजे एक प्रत्यक्ष मूल्य आणि दुसरी आहे अप्रत्यक्ष मूल्य. त्यामध्ये प्रत्यक्ष मूल्यांमध्ये उपभोगी मूल्य आणि उत्पादक मूल्य येतात. उपभोगी मूल्य म्हणजे काय? अन्न, चारा, इमारती, लाकूड, इंधनांची लाकूड. आणि उत्पादक मूल्यांमध्ये डिंक, मध इत्यादी घटक येतात. तसंच अप्रत्यक्ष मूल्यांमध्ये पर्यावरणीय मूल्य, सामाजिक मूल्य, नैतिक मूल्य, सौंदर्य मूल्य, वैकल्पिक मूल्य हे घटक येतात. तर मित्रांनो, याचा देखील एक स्क्रीनशॉट घेऊन घ्यावा. पुढं तुम्हाला माहीत असलेल्या काही पृथ्वीवरील प्रजातींची संख्या. तर मित्रांनो, सस्तन प्राण्यांची जर संख्या बघितली असेल तर 5513 या पृथ्वी तळावर आहे. सस्तन प्राण्यांची प्रजातींची संख्या 5513 इतकी आहे. पक्ष्यांची प्रजाती या 10,425 इतकी आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांची प्रजाती 10,038 इतकी आहे. मासे 32,900, उभयचर 7,302, कीटक 10,00,000, वनस्पती 3,07,674, लायकेन 17,000 ह्या प्रजाती आहेत. आणि याचा स्रोत आहे IUCN 2014 नुसार हा डाटा आहे. पुढं मानवी इतिहासात अंदाजे 80,000 खाण्यायोग्य वनस्पती जातींचा उपयोग करण्यात आलेला आहे आणि आजही त्यातल्या 3,000 प्रजाती वापरल्या जात आहेत. पश्चिम घाटामध्ये सुमारे 2,000 औषधी वनस्पतींचा वापर करण्यात येतो. त्याचे नैसर्गिक धाग्यांचे स्रोत कापूस, ताग, जवस, गायपात, वेत, अंबाडी, नारळाचा काथ्या, बांबू व अन्य गवत हे नैसर्गिक धाग्यांचे स्रोत आहेत. पुढं जट्रोफा व करंजी या 2 वनस्पतींचा उपयोग जैव इंधन तयार करण्यासाठी होतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. जट्रोफा व करंजी या 2 वनस्पतींचा उपयोग जैव इंधन तयार करण्यासाठी होतो. पुढं जगातील 17 सर्वोत्कृष्ट बहुविध जैवविविधता असणाऱ्या देशांमध्ये भारताची सुद्धा गणना केली जाते. भारतातील सुमारे 1,15,000 झाडांच्या व प्राण्यांच्या प्रजाती शोधून त्याचे विवरण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. देशात वनस्पतींच्या 45,000 प्रजाती असून जगाच्या एकूण वनस्पतींच्या संख्येपैकी त्या 15% आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये जे काही 45,000 प्रजाती आहेत त्या जगाच्या एकूण वनस्पतींच्या किती आहेत? 15% आहेत. पुढं सरपटणारी प्राणी आपल्याकडे 33% आहेत. उभयचर एंडेमिक प्राणी यांच्या प्रजाती 62% आहेत. जगामध्ये एकूण 35 अतिसंवेदनशील क्षेत्र आहेत. त्यापैकी भारतामध्ये 2 अतिसंवेदनशील क्षेत्र आहेत. त्यामध्ये एक आहे पश्चिम घाट तर दुसरं आहे पूर्व हिमालय. भारताला 10 प्रमुख जैवभौगोलिक विभागांमध्ये विभागण्यात आलेले आहेत. त्यात खाली दिलेले आहे तुम्हाला मी नकाशामध्ये. 1 हिमालयाच्या पलीकडील म्हणजे ट्रान्स हिमालयन, 2 हिमालयीन, 3 वाळवंट भारतीय वाळवंट, 4 निम्न वाळवंटी, 5 पश्चिम घाट, 6 दख्खन पठार, 7 गंगेचा सपाट प्रदेश, 8 ईशान्य भारत, 9 बेटे, 10 समुद्र किनारे. पुढं पश्चिम घाटाची एकूण किनारपट्टी 1600 किलोमीटर इतकी आहे आणि क्षेत्रफळ 1,40,000 चौरस किमी इतके आहे. पश्चिम घाट हा गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू येथून सुरू होऊन केरळ येथे संपतो. दक्षिण अमेरिकेतील तिलापिया हे मासे भारतातील तलावात सोडले त्यामुळे स्थानिक माशांच्या प्रजातीमध्ये घट झालेली आहे. भारताची सद्यस्थिती. राष्ट्रीय उद्यानं भारतामध्ये सध्या 104 आहेत. अभयारण्य 551 आहेत. सुरक्षित क्षेत्र 18 आहेत. व्याघ्र प्रकल्प 50 आहेत. हत्ती प्रकल्प 32 आहेत. पाणथळ जमिनी 27 आहेत. खारफुटीची वनं 30 आहेत आणि प्रवाळ द्वीप 4 आहेत. जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प हा उत्तरांचल राज्यामध्ये आहे. कान्हा व बांधवगड राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे. गीर राष्ट्रीय उद्यान गुजरात. हे उद्यान सिंह, चितळ, सांबर, जंगली अस्वले यासाठी प्रसिद्ध आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे आणि ते एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोल्लेरू राष्ट्रीय उद्यान हे उद्यान आंध्र प्रदेश या राज्यात असून पेलिकन व समुद्र पक्षी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
पुढं मानस राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यामध्ये असून जंगली म्हशींसाठी प्रसिद्ध आहे. पुढील दाचिगम राष्ट्रीय उद्यान हे जम्मू काश्मीर राज्यात असून काश्मीरी सांबर, वन्य बकरी आणि मेंढ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढं बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यामध्ये असून भारतीय गवे, हत्ती, वानर व वाघ यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुढे पेरियार राष्ट्रीय उद्यान केरळ हे उद्यान हत्ती, भुंकणारं हरिण, सांबर यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढे कान्हा राष्ट्रीय उद्यान हे उद्यान मध्य प्रदेश राज्यात असून वाघ, चित्ता, रानटी कुत्रे, बारसिंगा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढं सिम्प्लिपाल राष्ट्रीय उद्यान हे ओडिशा राज्यामध्ये असून खारफुटी व समुद्री कासवांसाठी प्रसिद्ध आहे. पुढं केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये असून बदक, बगळा, फ्लेमिंगो, पेलिकन यासाठी प्रसिद्ध आहे. पुढं जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तरांचलमध्ये असून वाघ, भुंकणारे हरिण, अस्वल, हिसस माकडे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. जलदापाडा राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगालमध्ये असून गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, आपण 11वी पाठ्यपुस्तकातले काही अजून महत्त्वाचा भाग उर्वरित भाग 2मध्ये बघणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे ज्याही वेळा पुढील व्हिडिओ टाकला जाईल तर आपल्याला त्याची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.